नमस्कार मित्रांनो, मी गौतम वावळ माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आजचं आपलं कॅप्शन आहे ताकद संविधानाची. तुमच्या मनामध्ये नेमका प्रश्न निर्माण झालाच असेल, संविधानाकडे ताकद आहे? किती ताकद आहे? कोण वापरत आहे? कोण कोण वापरू शकतं? या सर्व प्रश्नांची उत्तरं जर तुम्हाला पाहिजे असतील तर मित्रांनो हा व्हिडिओ संपूर्णपणे पहा. तर झालंय असं की फेसबुकवर एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि हा व्हिडिओ आहे कोल्हापूर या भागातील. एका गावामध्ये एक गाडी, जाहिरातीची गाडी जाते आणि त्याबरोबर प्रशासकीय अधिकारी असतात. ते प्रशासकीय अधिकाऱ्यांना एक सर्वसामान्य तरुण जे काही प्रश्न विचारतो, एक साधा तरुण आहे, त्याच्यामध्ये काही माग लोकही दिसत नाहीयेत, परंतु जे काही प्रशासकीय लोकांना जो प्रश्न विचारतो त्या प्रश्नांची उत्तर प्रशासकीय अधिकारी देऊ शकत नाहीत. त्या बाजूला पोलीस सुद्धा उभा आहे, तो पोलीसही शांत उभा आहे आणि ही मंडळी या सर्वसामान्य माणसाला प्रशासकीय अधिकारी साहेब तुमचं म्हणणं काय हे सांगा असं बोलतायत. आणि ते ऐकल्यानंतर माझ्या मनात आलं की हा जो काही माणूस व्यक्ती जो बोलतोय तो कशाच्या जोरावर बोलतोय, याच्या मागे नेमकी ताकद कोणाची आहे आणि याच्याकडे अशी ताकद आली कुठून. आणि मग ही ताकद जर त्याच्याकडे आली तर ती ताकद दिली कोणी त्याला? मित्रांनो, बघायचंय, ऐकायचा व्हिडिओ ऐका. आमच्यावर कुणाची काय मेहरबानी नाही, तो आमच्या हक्काचा आहे. काय आमच्या हक्काचं मिळणार आहे आम्हाला. या देशामध्ये जेवढं काय मिळणार आहे ते सगळं आमच्या मालकीचं आहे असं भारताच्या संविधानातला समाजवाद सांगतोय. तो समाजवाद नावाचा शब्द असा आहे की हे लोकांच्या मालकीचं आहे, लोकांना मिळालं पाहिजे, समान मिळालं पाहिजे. हे भारताच्या संविधानानं दिलेलं आहे आम्हाला. ते कुणाची मेहरबानी नाही आहे. राबवण्यासाठी आम्ही देश तुमच्याकडे दिलाय, विकण्यासाठी नाही आणि स्वतःचा प्रचार करण्यासाठी नाही, आमच्या पैशातून. आमची परत कळकळीची विनंती आहे की इथं शब्द बदलले जावेत. मोदी सरकारच्या ऐवजी या ठिकाणी भारत सरकारची आम्ही असं म्हटलं गेलं पाहिजे. ऐकलं मित्रांनो, हा माणूस सर्वसामान्य दिसतोय, परंतु या सर्वसामान्य माणसाकडे ज्ञान जे आहे ते संविधानाचं आहे. आणि संविधानाच्या ज्ञानामुळं तो माणूस प्रशासकीय अधिकाऱ्यांना प्रश्न विचारतोय. आणि तो जे प्रश्न विचारतोय तुम्ही तर ऐकलंयच की तो सरळ सांगतोय की ही जी काही जाहिरातबाजी तुम्ही चाललेली आहे, ही जाहिरातबाजी करण्याचा तुम्हाला अधिकार आहे का? कारण ती जाहिरातबाजी एका पक्षाची आहे की जो पक्ष आत्ता सध्या सत्तेमध्ये आहे. आणि त्यामध्ये त्या जाहिरातीवर असं स्पष्ट दिसतंय की ये वादा मोदी का आहे. जो विचारतोय व्यक्ती ते जर बघितलं तर तो बोलतोय की आम्ही या देशाचे नागरिक आहोत आणि आम्ही या देशाचे राज्य आहोत. जो काय आता सत्तेमध्ये तो आमचा नोकर आहे. एवढं स्पष्टपणे जर हा सर्वसामान्य माणूस त्या अधिकाऱ्यांना जर बोलत असेल तर मनामध्ये प्रश्न निर्माण होणं साहजिक आहे की हा कशाच्या जीवावर बोलतोय, याच्या मागे अशी कोणती ताकद आहे की जो प्रशासकीय अधिकारी, पोलीस सुद्धा उभा राहिलाय, त्यांना हा प्रश्न विचारतोय. आणि होय मित्रांनो, ती ताकद आहे संविधानाची. कारण संविधानामध्ये दिलेले तुमचे हक्क, अधिकार, मूलभूत कर्तव्य जर तुम्हाला माहीत असतील किंवा संविधानिक प्रक्रिया जर तुम्हाला संपूर्ण माहीत असेल तर तुम्ही मग कोणीही असाल, छोटे असाल, मोठे असाल, तुमच्या मागे कोणी असेल नसेल काही फरक पडत नाहीये. या भारत देशाचा जो कारभार चालतो तो संपूर्ण कारभार ज्या पुस्तकाच्या आधारे चालतं त्या पुस्तकाला आपण भारतीय संविधान किंवा भारतीय राज्यघटना असं म्हणतो की ज्या राज्यघटनेवर या भारत देशाचा कारभार चालतोय. आणि ती जर प्रक्रिया तुम्हाला माहीत असेल मग प्रत्येकाचे अधिकारी, जो अधिकारी असेल त्याचं कर्तव्य काय आहे, त्याने काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे हे जर तुम्हाला सर्वसामान्य माणसाला माहीत असेल तर तुम्ही सुद्धा त्या अधिकाऱ्यांना, मग ते पोलीस असेल, कलेक्टर असेल, आमदार असेल, खासदार, त्यांना सुद्धा तुम्ही प्रश्न विचारू शकता. कारण तुम्ही या भारत देशाचे नागरिक आहात आणि या भारत देशाचे राजे तुम्ही आहात. कसं माहित नाही? सांगतो.
जे भारतीय संविधान म्हटलं जाते, हे भारतीय संविधान लिहिलं कुणी? तर विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस अहोरात्र कष्ट करून संविधान लिहिलं. 26 नोव्हेंबर 1949ला भारत देशाला ते अर्पण केलं आणि 26 जानेवारी 1950 पासून हा भारत देश रिपब्लिक झाला, म्हणजे प्रजासत्ताक झाला. आपण देशाचं सार्वभौम झालो, आपण स्वतंत्र झालो, या देशाचे मालक म्हणजे जनता झाली. आणि तेव्हापासून हे संविधान भारत देशाला लागू झालं आणि हे संविधानातलं जे प्रस्ताविका म्हणतो आपण ज्याला, किंवा पहिलं पेज आहे, ते पहिलं पेज असं सांगतं की आम्ही भारताचे लोक किंवा विथ द पीपल ऑफ इंडिया. आम्ही भारताचे लोक म्हणजे काय? आम्ही सर्व नागरिक, आम्ही भारताचे लोक, या भारत देशाचे नागरिक आहोत, या भारत देशाचे राजे आहोत. आणि जी संविधानिक प्रक्रिया चालते या पुस्तकानुसार, जो भारत देशाचा कारभार, आपण ज्यांनी लोकशाही आपण स्वीकारली आणि ह्या लोकशाहीमध्ये विविध राजकीय पक्ष, वेगवेगळ्या विचाराचे पक्ष तयार झाले आणि लोकशाहीच्या प्रमाणे ज्या पक्षाला बहुमत मिळेल किंवा ज्या पक्षाचे जास्तीत जास्त खासदार निवडून येतील त्यांचं केंद्रात सरकार होतं, ज्यांचे जास्तीत जास्त आमदार निवडून येतील त्यांचं महाराष्ट्रामध्ये म्हणजे राज्यांमध्ये सरकार तयार होतं. आणि राज्य तर असं सांगतं की राज्यातलं आणि केंद्रातलं सरकार जर एकाच विचाराचं असेल तर राज्यांचीही प्रगती होते. परंतु मित्रांनो, या ठिकाणी एक महत्वाचा विषय आहे की जर राज्यातलं सरकार तेच असेल आणि जसं आता भारतीय जनता पार्टीचं केंद्रात आहे, मग राज्यातही तेच जर सरकार असेल तर हे मंडळी म्हणतात की प्रश्न लवकर सुटतात किंवा राज्यकारभार जो करायचा असतो तो सुरळीत चालतो, अडथळे निर्माण होत नाहीत. परंतु हे खरं आहे का? आणि हा जो काही तरुण आता विचारतोय, केंद्रातलं सरकार स्वतःची जाहिरात, म्हणजे जे काही पक्षाचं सरकार आहे भारतीय जनता पक्षाचं, ते स्वतःची जाहिरात ये मोदी का वादा है असं जे म्हणतं, तो हा तरुण असं सांगतोय की हा मोदींचा वायदा नाही, मोदी या भारत देशापेक्षा श्रेष्ठ नाहीयेत किंवा भारत देशापेक्षा मोठे नाहीयेत. हा भारत देश सर्वात मोठा आहे किंवा सगळ्यांपेक्षा भारत देश मोठा आहे. त्याचं संविधान हे सर्वश्रेष्ठ आहे आणि त्या संविधानानुसार आम्ही या देशाचे मालक आहोत, आम्ही देशाचे नागरिक आहोत. आणि त्यांना आम्ही 5 वर्षासाठी देश चालवायला दिलाय, विकायला दिलेला नाहीये. आणि ते जे काही आता जाहिरात घेऊन आलेत, आम्ही मोदी का वादा आहे, तर त्याचं असं म्हणणं आहे की जर आमच्या टॅक्समधून, म्हणजे सर्वसामान्य जनतेच्या टॅक्स रूपाने गोळा होणारा पैसा सरकारच्या तिजोरीत जातो आणि त्यातून ज्या योजना करायच्या असतात त्या लोकांप्रती करायच्या असतात किंवा लोकांसाठी करायच्या असतात, आणि हे या लोकांनी जे काही सरकार निवडून दिले, ज्या पक्षाला बहुमत दिले, तो पक्ष म्हणजेच नोकर असतो. आणि ही जनता स्वतःचं मतदान देऊन किंवा त्यांना सांगते की तुम्ही 5 वर्षासाठी कारभार करा. पण सध्या असं झालंय, संविधानिक प्रक्रियेचा विसर पडल्यामुळे मालक नोकर झाले आणि नोकर मालक झाले, अशी प्रक्रिया सध्या चालू आहे. कारण लोकांच्या लक्षातच येत नाही की आपण भारत देशाचे मालक आहोत. पण यांना 5 वर्षासाठी बहुमत दिलंय. जर त्यांचं सरकार किंवा त्यांच्या योजना आपल्याला जर पटत नसतील तर आपण त्यांना बदलू शकतो. ही ताकद कोणाची आहे? जसं एखादा मालक त्याच्याकडे कामाला एखाद्या माणसाला ठेवतो, एखादा गडी ठेवतो, त्याचं काम नाही पटलं तर त्याला तो काढून टाकतो. तसंच आपण 5 वर्षांनी जर यांचं काम पटलं नाही तर यांना बदलून टाकण्याची ताकद त्या जनतेकडे आहे. म्हणजे जनता ही खरी मालक आहे आणि तो अधिकार हे संविधान देतं. भारतीय संविधानाने भाग 3 मध्ये त्याला मूलभूत अधिकार दिले, फंडामेंटल राईट्स दिलेत. जर एखादी घटना जर चुकीची चालू असेल, ती जर तुमच्या निदर्शनास येत असेल तर त्या अधिकाऱ्यांना, मग तो कोणीही असेल, त्याला जाब विचारण्याचा हक्क तुमच्याकडे आहे. तुम्ही तर जाब त्या माणसाला विचारू शकता. परंतु जर तुम्हाला ती न्यायिक प्रक्रियाच माहीत नसेल तर तुम्ही त्याला जाब कसा विचारणार? त्यासाठी प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे की संविधानाने जसं तुम्हाला मूलभूत हक्क दिलेत
तसे तुम्हाला कर्तव्यही दिलेत आणि ज्या लोकांना तुम्ही सरकार चालवायला दिले तेच जर लोक व्यवस्थित सरकार चालवत नसतील तर त्या लोकांसाठी सुद्धा संविधानाने मार्गदर्शक तत्व दिले की लोकांच्या प्रती लोकांनी तुम्हाला सरकार चालवायला दिले 5 वर्षाची संधी दिली मग लोकांसाठी तुम्ही काय केलं पाहिजे कुठल्या योजना राबवल्या पाहिजेत हे जर ते सरकार करत नसेल आणि तेही जनतेला माहीत नसेल तर ते सरकार मनमानी करणारच आहे. असं ते सरकारला का वाटेल की आम्ही सगळ्या योजना दिल्या पाहिजेत. त्यासाठी मालकाला किंवा जनतेला हे संविधान पूर्ण प्रक्रिया माहिती पाहिजे आणि ती माहीत असणं गरजेचं आहे. आणि ती जर प्रक्रिया पूर्ण माहीत असेल तर हा एकटा तरुण जसं प्रशासकीय अधिकाऱ्यांना प्रश्न विचारू शकतो तसा भारतातला प्रत्येक नागरिक प्रत्येक अधिकाऱ्याला मग कोणी असेल आमदार असेल खासदार असेल पंतप्रधान असेल कोणी असेल त्याला तो विचारू शकतो कारण तो या देशाचा मालक आहे आणि तो त्याला अधिकार आहे आणि त्याच्या खिशातल्या पैशाने म्हणजे टॅक्स रूपाने जाणाऱ्या पैशातून ह्या सर्व योजना करायच्या असतात. हे जे काही नोकर असतात यांना सुद्धा पगार दिलेला आहे आणि आपल्या टॅक्स रूपाने जाणाऱ्या पैशातूनच यांचा पगार होतो. हे फुकट काम करत नाहीये परंतु तिथं गेल्यानंतर मात्र मालकाचा आव आणतात आणि सर्वसामान्य जनतेला भुलवण्याचं किंवा सर्वसामान्य जनतेला फसवण्याचं काम करतायत. मित्रांनो याचं जर उत्तम उदाहरण तुम्हाला द्यायचं झालं की जो मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेमध्ये मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे त्याच्यासाठी तरतूदही करून ठेवली परंतु कशा पद्धतीनं द्यायचं हे जर या शासनातील लोकांना कळत नसेल तर शासनातली लोक या जनतेला फसवतायत की त्यांना द्यायचंय हे मात्र कळणार नाही. आणि जर तुम्हाला संविधानिक प्रक्रिया माहीत असेल तर हा जो एवढा बहुल मराठा समाज आहे 4 ते 5 कोटी मराठा समाज महाराष्ट्रामध्ये आहे हा या शासनाकडं आरक्षणाची मागणी करतोय. 2016 पासून हा प्रश्न चालू झालाय परंतु त्यावर अद्यापही तोडगा निघत नाहीये आणि ही मंडळी म्हणजे हा जो मराठा समाज आहे शासनाला म्हणतो की आम्हाला आरक्षण द्या आणि आता जे हिवाळी अधिवेशन चाललंय मित्रांनो त्यामध्ये काही आमदारांचं जर वक्तव्य तुम्ही बघितलं तर ते संविधानिक प्रक्रियेनुसार आहे. ती मंडळी म्हणतात आपलं कोणाचंच मत नाहीये की मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे हे सर्व महाराष्ट्रातील जनतेचं मत आहे परंतु शासनही सुद्धा सांगते की आम्ही देणारच त्यांना आरक्षण ते टिकणार आरक्षण देणार. मग कोणी शपथ घेतंय कोणी वायदे करतंय वेगवेगळ्या तऱ्हा करतंय परंतु आमदारांचं जे काही मत आहे की तुम्ही कसं देणार ते सांगा. अगदी बरोबर आहे मित्रांनो. आपण एखाद्याला कोणतीही गोष्ट एखाद्याने मागितली तर आपण त्यांना म्हणतो देतो पण ती तुझ्याकडे पहिली पाहिजे ना. म्हणून ह्या मराठा समाजातील तरुणांना हे जे काही माझा व्हिडिओ बघत असतील त्यांना विनंती आहे की 340वा कलम हे तुमच्यासाठीच आहे घटनेमध्ये हे तुम्हाला पहिलं माहिती पाहिजे आणि ते सर्व लोकांना माहिती असलं पाहिजे आणि त्या तरुणांनी सुद्धा आता घटनेचा अभ्यास केला पाहिजे की तुमचे हक्क काय आहेत आणि शासनाचे कर्तव्य मार्गदर्शक तत्व तुमच्या प्रती काय आहे. तुम्हाला जी अडचण आहे किंवा ती पूर्ण करण्याचं काम हे शासनाचं आहे आणि ते त्यांनी पूर्ण केलं पाहिजे. पण ती अडचण जी आहे आरक्षणाची तुम्ही त्यांना फक्त आम्हाला द्या म्हणताय पण आता तुम्ही सर्व मराठा समाजाने या जे सरकार आहे यांना विचारलं पाहिजे की आम्हाला आरक्षण तुम्ही देणार पण कसं देणार ते सांगा. हे म्हणताय आम्ही देतोयच आणि तुम्ही म्हणताय कधी देणार. मित्रांनो असं नाहीये. तुम्हाला जरी ही नियमावली माहीत नसेल तर मग हे तुम्हाला असं फिरवण्याचा प्रयत्न करणार आहेत गोल फिरवण्याचा प्रयत्न करणारच आहे. आणि मला माहित नाही म्हणतात ना की राज्याचं सरकार आणि केंद्रातलं सरकार जर एक असेल तर कारभार करायला सुसंगती निर्माण होते किंवा कारभार व्यवस्थित चालतो. पण मित्रांनो मला माहित नाही एवढा मोठा 5 कोटी मराठा समाज आज त्यांच्याकडे हात पसरतो की आम्हाला आरक्षण द्या. माझं स्पष्ट मत आहे आरक्षण त्यांच्याकडे मागायची गरज नाहीये. तुम्ही एकच प्रश्न विचारला पाहिजे की आरक्षण कसं देणार ते आम्हाला सांगा. प्रक्रिया आम्हाला माहिती आहे कसं देणार ते सांगा. आणि मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्याकडे हात पसरताना कोणत्याही गोष्टीसाठी हात पसरताना तर किती द्यायचं का न द्यायचं हा समोरचा ठरवतो. पण ज्यावेळेस तुमच्याकडे अधिकार असतील त्यावेळेस मात्र किती घ्यायचं हे आपण ठरवतो. त्यामुळं यांना फक्त विचारा की कसं देणार ते सांगा. म्हणजे शासन म्हणणार नाही की तुम्हाला आम्ही टिकणारच देणार आहोत. मग अगोदर तुम्हाला कळत नव्हतं का. आणि मित्रांनो मला माहित नाहीये
खरं आहे की खोटं आहे, परंतु ज्या तारखा जुळत आहेत 2016 पासून 2021ला जे 5 मे 2021ला जे मराठा समाजाला मिळालेलं हायकोर्टाचं आरक्षण सुप्रीम मध्ये टिकलं नाही, ते का टिकलं नाही, त्याला नेमकी बाधा कशाची आली? आणि मग हे राजकीय डाव तर नाहीत ना महाराष्ट्र सरकारचा आणि केंद्र सरकारचा? खरं की खोटं मला माहित नाही, पण ज्या तारखा जुळतात ते बघितल्यानंतर महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार राजकारण तर करत नाही ना मराठा आरक्षणाच्या बाबतीत. आणि म्हणून पुढचा जो व्हिडिओ मी बनवणार आहे तो व्हिडिओ आहे मराठा आरक्षण आणि केंद्राचं राजकारण. म्हणजे फक्त झुलवत ठेवायचं, लोकांना फक्त झुलवायचं किंवा गोड गोड गप्पा मारून फक्त वेळ काढूपणा करायचा आणि जी प्रक्रिया आहे ती तशीच ठेवायची. कारण एवढा सत्यवचनी आहे का की जो तुम्हाला लगेचच द्यायला तयार होईल, त्याचं राजकारण करणार नाही? पण जर तुमच्याकडे संविधानिक प्रक्रियेचा अभ्यास असेल तर तुम्हाला कुणीही फसवू शकणार नाही आणि संविधानातली जी काही प्रक्रिया आहे हीच तुमची ताकद बनेल आणि त्या ताकदीमुळे तुम्ही एकटे जरी असाल तरी कोणत्याही अधिकाऱ्याला तुम्ही ते प्रश्न विचारू शकाल. अशी ही संविधानाची ताकद आहे. ती दुसरी तिसरी पाठबळ कुणाचं जरी नसलं तरी संविधानातल्या नियमांचं जर पाठबळ तुम्हाला असेल तर ती ताकद सर्वात मोठी आहे. आणि म्हणून आजचा हा व्हिडिओला मी कॅप्शन दिलं होतं, ताकद संविधानाची. आणि ती जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला कुणी फसवू शकणार नाही. मित्रांनो, या व्हिडिओचा एवढाच उद्देश होता. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल, माझे विचार आवडले असतील तर हा व्हिडिओ नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.